मी आज पतल्या पोह्यांचा चिवडा बनवून ठेवले. बऱ्याच वेळेस काय होतं ना, आपल्याला भूक तर लागते आणि काही खायचं मन पण होत नाही. तर असं नाश्त्यासाठी काही घरात असलेलं बरं. म्हणून मी काही ना काही बनवून ठेवतच असते आणि ह्यांनाही पतल्या पोह्यांचा चिवडा हा खूप आवडतो. म्हणून हे बोलले, की "ठीक आहे, हे करून घे." तर मी आधी त्या पतल्या पोह्यांना चाळून घेतले, कारण त्याच्यामध्ये छोटे-छोटे पार्ट्स पण असतात, धूळ पण असते. म्हणून ते व्यवस्थित चाळून घेतले आणि त्याला बारीक गॅसवर छान गरम करून घेतले. गरम करून घेतल्याच्यानंतर नाही का ते कुरकुरीत होतात. जर आपण तसेच टाकले तर ते तेवढे कुरकुरीत होत नाहीत आणि हे तळवलेले पोहे नाहीत, तर म्हणून त्याला हे भाजून घ्यावंच लागतं. आता पतले पोहे, भाजके पोहे हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मी पतले पोहे घेतले. मला भाजके पोहे तेवढे फारसे आवडत नाहीत आणि त्यांना माहीत नाही, म्हणजे मी त्यांना बनवून दिले नाही. बघू त्यांना आवडतं का नाही. एखाद्या वेळेस मी भाजके पोहे पण बनवून देईलच म्हणा. कारण मला आवडत नाही म्हणून मी त्यांना पण बनवून दिले नाही. असो म्हणून मी ह्यांना पतले पोहे बनवून दिले. आता एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकले. आता शेंगदाणे ह्यांना फार आवडतात, ते पण तळवलेले. कारण खारी बुंदीमधले शेंगदाणे जसे असतात ना तसेच सेम. म्हणून मी शेंगदाणे छान भाजून घेतले, म्हणजे तळून घेतलं म्हटलं तरी चालेल आणि एका प्लेटमध्ये काढून घेतले. आणि त्याच ह्याच्यामध्ये नंतर मी खोबरं टाकलं. आता कमी प्रमाणाचंच टाकत होते, कारण मी पतला पोह्यांचा चिवडाही कमीच करणार होते. कारण मी गेल्या महिन्यातच खारी बुंदी बनवली. आता खारी बुंदीची रेसिपी मी तुमच्यासोबत दाखवली नाही. पण आता माझी ती बुंदी ही संपलेली आहे. तर मी पुढच्या वेळेस बनवते ना, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. कारण माझं आता दर महिन्यामध्ये काही ना काही स्नॅक्स घरात बनवून ठेवणं चालूच आहे. कारण संडे, सॅटर्डेला ह्यांना सुट्टी असली, की ह्यांना प्रॉपर जेवण तर करायचंच नसतं. इव्हनिंग टाईममध्ये वगैरे काही ना काही नाश्ता हवाच असतो. आता बाहेरचा नाश्ता किती हेल्दी असतो माहीत नाही. म्हणून असंच घरी काही ना काही मी चटर-पटरसाठी बनवून ठेवत असते. आणि त्यासाठी खोबरं पण छान भाजून तळवून घेतलं. म्हणजे त्याचा गोल्डन कलर होईपर्यंत. आता शेंगदाणे वगैरे सगळं करूनच घेतात. आता हे मी डायरेक्ट पोह्यांमध्ये टाकत नाही, तर बाजूला ठेवते. कारण मी सगळं एकत्रच टाकणार आहे म्हणून. जर एक-एक टाकलं तर ते गरमनं आपले पोहे नाही का एकत्र येऊन बसतात. म्हणून मी सगळं एकत्रच टाकणार आहे म्हणा. मग त्याच कढईमध्ये मी मनुके टाकले, म्हणजेच किसमिस. आता किसमिसला मी बारीक कट केलं नव्हतं तेवढं, कारण जशास तसेच टाकले, म्हणजे एकाचे 2 टाक केले किंवा एक-एक तर तसंच टाकून टाकले. कारण जर कट करून टाकले ना, तर ते एकत्र येत नाही का, लय खूप बारीक होतात आणि ते काढता पण येणार नाही म्हणून. आता हे किसमिस खूप फुगून गेले होते. आता तुम्ही ह्याला टाकायचं का नाही हे तुमच्या मनावर आहे म्हणा. टाकावंच असं काही नाही आहे. पण ह्यांना आवडतं, म्हणजे पतल्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये ना ह्या किसमिसची चव काहीशी वेगळी येते, म्हणजे मध्येच गोड लागतं ना, म्हणून मी प्रत्येक ह्याच्यामध्ये जास्त तर टाकत असते. कारण ह्याची चव छान लागते. आता मी काही दिवसापूर्वी मंडी वगैरे पण बनवली होती, तर त्यामध्ये पण टाकले होते मी. तर तुम्हाला आणखी काही ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर तुम्ही तेही टाकू शकता, जसं काजू, बदाम वगैरे जे काय आहे ते. आता मी थोड्याच प्रमाणात बनवणार आहे म्हणून ते काय टाकले नाही. हां, एक गोष्ट मी टाकली ते म्हणजे लाल मिरच्या. म्हणजे हेंडू मिरची का बेंडू मिरची, सॉरी माहीत नाही, असंच रेंडू मिरची असं बोलतात तेलुगूमध्ये. आता मला तेवढं काही स्पष्ट येत नाही तेलुगू, तुम्हाला माहिती आहे मी तर महाराष्ट्रीयन आहे. पण ह्यांना खूप आवडते ही मिरची. तुम्ही बघितलं असेल माझ्या भाज्यांमध्ये पण मी भाजीला फोडणी वगैरे देताना ही मिरची टाकते. मी शेंगदाण्याची चटणी बनवते, तर त्या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये ही मिरची टाकते. तर मी ही मिरचीला टाकली. आता ही मिरची फुटायला नको म्हणून कमी गॅसवरच केली. आता ही मिरची छान भाजून गेली, म्हणजे काळी-काळी होत आली ना, तर समजायचं की ही मिरची भाजली आहे, म्हणजे कुरकुरीत लागते ही मिरची. आता मी ह्याच्यामध्ये ग्रीन मिरची टाकले नाही, हीच मिरची टाकले आणि चवीला म्हणून थोडंसं रेड मिरची पावडर टाकले. म्हणजे इथं ही मिरची माझी लालसर होत आलेली आहे, म्हणून थोडासा गॅस जास्त केला आणि लगेच काढून घेतले एका प्लेटमध्ये. आता हे सगळं मला त्या पतल्या पोह्यांमध्ये टाकायचं होतं. तर हे म्हणत होते की हे करत असतानाच वास छान येतो पतल्या पोह्यांचा म्हणून, म्हणजे कारण हे जे तळवते त्यामुळंच. पण चवीलाही एवढे छान झाले होते ना माझे. कमीत म्हणजे एक 10 सॉरी, म्हणजे 4-5 दिवसामध्ये हे माझे सगळे पोहे संपून गेलेत. आता मला परत बनवायचे आहेत, म्हणून मी मी आत्ता तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. कारण मला थोडं उशीरच झाला हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी. कारण माझे एक्झिबिशनचे ते व्हिडिओ होते, मग तेच टाकले आणि माझे ह्या व्हिडिओकडे लक्षच नव्हतं. जेव्हा माझे ते पतले पोहे संपले आणि ते बोलले की परत कर, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हो, मी तर तो व्हिडिओ पण काढला होता, तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. तर मी त्यामध्ये लसूण पण घेतलं भरपूर. आता लसूण
हे भाजायला तळायला थोडासा वेळच लागतो आणि मला थोडीशी भीती पण वाटत होती, कारण लसूण तळताना ना फुटतो आणि एक तसं झालं पण एक लसूण फुटला आणि माझ्या हातावरच पडला. पण ठीक आहे, बहिणाबाईचं धरीने म्हणलेलं पण आहे ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. तर तसंच हे चटका बसला होता मला. पण चटका बसला तरी चव जी आहे ती चव मला फार एवढी आवडली होती ना, खूप म्हणजे खूपच आवडलेली होती. आता ह्याचा शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे मी. पण शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं काही व्यवस्थित दाखवता आलं नाही मला, म्हणून मी तुमच्यासोबत हा लाँग व्हिडिओ शेअर करते. तर मी नंतर एका डब्यामध्ये काढून घेतले होते हे पतले पोहे, जे की ह्यांना फार आवडतात. मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेणार आहे मी. हां, कढीपत्ता आपल्याला थोडासा कमीच भाजायचा आहे, कारण तेलामध्ये टाकल्याच्यानंतर ते लगेचच गरम होतो आणि एकत्र येतो, काळा-काळा पडतो आणि काळा-काळा पडल्याच्यानंतर कढीपत्ता छान लागत नाही. मी भाजीला पण तसंच करते. आधी कांदे टाकून नंतर कढीपत्ता टाकते, म्हणजे कढीपत्त्याचा जे हिरवापणा असतो ना ग्रीन, त्यानेच चव जास्त लागते, छान लागते. आता तोपर्यंत माझे हे लसूणही लालसर होत आलेला आहे, मधून झालेला. मी त्याला पाकळ्या लसणाच्या काढल्या नव्हत्या, जशाच तसा टाकलं होतं, म्हणजे लसूण छिललेला नव्हता. म्हणून थोडासा वेळ लागत होता माझा लसूण कंप्लीट होण्यासाठी. आता लसूणही झालेला आहे माझा आणि हे तळवलेला लसूण ना खूप छान लागतो भाजलेल्या लसणापेक्षा. आता ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतला. आता ह्याच तेलामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण म्हणजे फोडणी द्यायचे जिरे मोहरीची, आणि फोडणी दिल्याच्यानंतर आपल्याला लगेचच्या लगेच मिक्स करायचं असतं, नाहीतर आपली फोडणी करपती. म्हणून मी गॅस बंद केले, कारण आपलं तेलही बरंचसं गरम झालेलं आहे. आता गरम तेलामध्येच डायरेक्ट हे करायचं आहे आपल्याला. आणि मी शेंगदाणे जे हे केले होते, भाजून तळवून घेतले होते, ते सगळं आता मी ह्या पतल्या पोह्यांमध्ये टाकून घेते. आता ह्यामध्येच मी मिक्सही करणार आहे म्हणा. तर सगळं जे जे आपण तळून घेतले ते ते ह्या सगळं पोह्यांमध्ये टाकून घ्यायचं. आता मी एवढंच कमीच करते. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमचं सामग्रीचं प्रमाणही जास्त घेऊ शकता. तर ह्याच्या तेलामध्ये मी फोडणी दिली, मोहरी टाकले आणि तेल टाकून घेतलं, कारण तेल थोडंसं सॉरी मीठ टाकून घेतलं, हळदी पावडर टाकली आणि थोडंसं खूप कमी प्रमाणामध्ये लाल मिरची पावडर टाकली. आता हे लगेचच्या लगेच आपल्याला पोह्यांमध्ये टाकायचं आहे आणि मी त्याचा व्हिडिओ घ्यायचा विसरले, कारण हे लगेच मिक्स करायचं असतं ना, म्हणून. मग आता काय लगेचच मिक्स करायचं आणि आपले तयार झाले हे पतले पोहेचा चिवडा. तर तुम्ही आताच लगेचच्या लगेच त्याची चवही बघू शकता. जर कदाचित आपल्याला मीठ मिरची पावडर काही कमी पडलं तर तुम्ही आता चेंजेस करू शकता, म्हणजे एक तेल घेऊन तेलामध्ये फोडणी देऊन हे करू शकता तुम्ही. आता आपला पतल्या पोह्यांचा चिवडा तयार करून रेडी झाला. मी याची चवही बघितलेली आहे, जे की परफेक्ट होतं. मग त्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवले, कारण गरम गरम आपण डब्यामध्ये भरू शकत नाही म्हणून. आणि एका डब्यामध्ये मी खाली पेपर टाकून घेतले, तुम्ही टिश्यू पेपर वगैरे पण टाकू शकता, जेणेकरून तेल ऑब्झर्व वगैरे करेल.